नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कडधान्याची उसळ केली आहे. ती उसळ कशी केली आहे ते बघूया. बघा, मी आज मोड आलेल्या मुगाची उसळ करते. हे पहा, इथे मागे किती छान मोड आलेले आहेत. मस्त मोड आलेले आहेत. आता मी एक सरळ करून दाखवते. हे बघा, ह्याच्यामध्ये असे सुंदर मोड आलेले. त्याआधी मी मोड कसे आणायचे, मोड आणण्यासाठी काय करायचं ते मी माझ्या एका रेसिपीमध्ये दाखवलंय. मोड आलेल्या कडधान्यांची भेळ ह्या रेसिपीमध्ये दाखवलंय, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला आता आपण ह्याची उसळ करूया. आणि ह्याची उसळ आपण मटकीची उसळ करतो तशी करायची. आणि मुगाची उसळ अजून एका प्रकारे करता येते, न भिजवता सुद्धा करता येते, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. चला तर मग आता हे मूग निवडून घेते आणि ह्याची सगळी तयारी करते भाजीची. हे बघा, मोड काढलेले मूग मी निवडून धुवून घेतलेले. आता ह्यातले थोडेसे स्प्राउट कच्चे खाण्यासाठी काढून ठेवते. बाकी आता ह्याची आपण उसळ करायची. 2 ते 2.5 टेबलस्पून मी तेल घालते याच्यामध्ये. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले घालते याच्यामध्ये. कांदा परतून घ्यायचे, आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे. टोमॅटो घालून झाल्यानंतर कांद्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मी इथे 3 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते आणि त्यानंतर अर्धा टीस्पून हळद घालते आणि हे सगळे मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे. हे मसाले सगळे परतवून झाल्यानंतर आपण जे मूग घेतले होते, मोड काढलेले मूग धुवून घेतले होते, ते मूग आपण त्या कांद्यामध्ये घालून पुन्हा परतवून घ्यायचे. मूग छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचे. हे पहा, इथे मूग परतवून झाले. त्यामध्ये आता मी पाणी घालते. हे मी गरम पाणी घालते, माझ्याकडे होतं पाणी ते मी घालते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंडसुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि त्या झाकणावर पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे. आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण ती भाजी मंद गॅसवर शिजायला ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. हे पहा, भाजीला छान उकळ आलेली आहे, मस्त उकळ आली आहे. आपण भाजी परत ढवळून घ्यायची आणि ती भाजी ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून भाजी परतवून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे त्या भाजीवरती. आणि 5 ते 10 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. आणि आता ह्या वेळेला काय करायचं आहे, आपण जरा भाजी शिजली आहे की नाही बघूया आपण. हे पहा, अशी आपण चिमटीत धरून भाजी शिजली आहे का बघायची. अजून थोडीशी भाजी शिजायची आहे. आणि आता आपण ह्या स्टेजला काय करायचं आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. आणि त्यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ते सगळं एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि पुन्हा त्या भाजीवरती आपण झाकून ठेवणार आहोत. हे पहा, असं ताट झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा त्या ताटावरती पाणी घालून ठेवायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिटासाठी भाजी तशीच ठेवून द्यायची आहे. हे पहा, भाजीतलं सगळं पाणी आटलेलं आहे. कढईवरचं झाकण उघडताच आपल्याला छान सुगंध आला मुगाच्या उसळीचा. आता आपण मूग शिजलेत का बघूया. हे पहा, इथे आपले मूग शिजलेले आहेत, म्हणजे आपली मोड काढलेल्या मुगाची उसळ तयार झालेली आहे. ही उसळ तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.